नमस्कार. साराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आज आपण एक पानाचाच प्रकार शिकणार आहोत. तर ते पान अशा प्रकारचं आहे, म्हणजे कमळाचं जे पान असतं तर त्या टाईपमध्ये हे पान आहे. तर तुम्ही ह्या पानांचा उपयोग म्हणजे एखादी रांगोळी काढली तर त्याच्या बाजूला असं डेकोरेशन म्हणून करू शकता. त्यासाठी हे पान आहे. हे काही तुम्हाला तोरणामध्ये लावता येणार नाही, कारण असं लटकवलं तर ते असं फोल्ड झाल्यासारखं होतं. तर ते मग खाली ठेवण्यासाठीच योग्य आहे. तर हे कसं करायचे ते आज आपण शिकणार आहोत. तर त्यासाठी लागणार आहे 5 नंबरचं. मी हिरवे कलरचे मोती घेतलेत, तुम्ही पोपटी कलरचे घेऊ शकता. 30 नंबरचा तंगूस आहे. वायर कट करण्यासाठी कात्री आहे, सुई आहे आणि सुईमध्ये मी वायर ओवून घेतलेला आहे. तर आपण हे करायला सुरुवात करूया. सुरुवातीला सुईमध्ये 20 मणी ओवून घ्यायचे आहेत. सुईला मी आधी गाठ मारलेली वायरला आधी गाठ मारलेली नव्हती. आता मी गाठ मारून घेणार आहे. एक 2-3 गाठी मारून असं सर्कल तयार करून घ्यायचं आहे. हे बघा, गाठ मारल्यानंतर मी 5 मोत्यातनं सुई बाहेर काढली होती, पण 5च्या ऐवजी 9 मोत्यातनं बाहेर काढा. एकूण 9 मोत्यातनं सुई मी बाहेर काढली गाठ मारल्यानंतर. हे बघा, गाठ मारल्यानंतर गाठ आपली या साईडला आहे, दोरा दिसतो तिथं बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता आपल्याला एकूण 15 मोती घालायचे आहेत. हे बघा, 15 मोती घातल्यानंतर जिथे आपण गाठ मारली होती तिथून ह्या 9 मोत्यातनं सुई परत एकदा फिरवून घ्यायची आहे. हे बघा, असं दिसेल. आता आपल्याला ह्या साईडनी आपला हा भाग आतला येणार आहे गाठ मारलेला. तर आपल्याला आपण 15 मोती जे घातलेत तर आपल्याला 13 मोत्यांमधनं सुई फिरवून घ्यायची आणि 2 इकडचे सोडून द्यायची, कारण सुई आपली इकडे बाहेर आलेली आहे. ह्या पानात थोडं डबल फिरवावं लागतं, पण मोकळा भाग असल्यामुळं ते पान ताठ्ठ नाही राहत, म्हणजे लटकवण्याच्या योग्यतेचं नाही आहे. हे बघा, मी आतले 2 मोती सोडून दिलेत. आता परत 15 मोती घालायचे आहेत. आता आपल्याला परत असं उलट्या साईडनी काढायचे. तर इथे 2 आतल्या साईडनी 2 आणि बाहेरच्या साईडनी 3 सोडायचे आणि मधल्या 10 मोत्यातनं
सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची. आता हे बघा 1 2 3 3 मोती सोडणार आहे आणि पुढच्या 10 मोत्यातनं सुई मी बाहेर काढणार आहे. हे 3 मोती झाले. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे 10 मोती. आता परत आपल्याला सुई अशी फिरवून घ्यायची आहे. तर ह्या साईडचे बाहेरचे 3 सोडायचे आहेत. 1 2 3. आपल्याला 12 मोत्यातनं सुई परत फिरवून घ्यायची आहे. हे बघा बाहेरचे 3 सोडायचे आहेत. 1 2 3. आता परत 15 मोती घालायचे आहेत आपल्याला. आता आतल्या साईडचे 2 सोडून मधल्या 10 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची. 10 बरोबर कळतात कारण आपण इकडे 3 सोडलेले आहेत. वायर आपलं बरोबर तिथे निघालेलं आहे. आपल्याला आतनं 2 सोडायचे आहेत फक्त. असं आपण पानाचा अर्धा भाग आधी करत आहोत आणि नंतर दुसरा पार्ट करायचा आहे. आता परत आपल्याला 13 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे. आपण काय केलं आधी 20 मोत्यांचा हा सर्कल केला, नंतर 15 घेतले. मग इथे खालच्या सुरुवातीला आपण 9 मधनं सुई फिरवून घेतली होती. मग जेव्हा हे 15 घातले तेव्हा बाहेरच्या साईडने 3 सोडले, आतून 2 सोडले, मधल्यात 10 मधनं पास आउट केली. तसं आपण 1 2 3 पाकळ्या केल्यात. आता आपल्याला 14 मोती घालायचे आहेत. 15च्या ऐवजी 14 मोती घालायचे आहेत. हे बघा 14 मोती घालून परत ह्या साईडचे बाहेरच्या साईडचे 3 मोती सोडायचे आणि मधल्या 10 मधनं सुई फिरवून घ्यायची. आता परत अकरा मोत्यातनं सुई फिरवून इकडे बाहेरच्या दिशेने काढायची. हे 2 आणि मधले 9. बाहेरच्या साईडने 3 सोडायचे आहेत. आता हे बघा 14 नंतर आपल्याला 12 मोती घालायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 एक मिनिट 3 आणि 3 6 3 3 9 3 12.
14 नंतर आपण 12 मोती घातलेत. आतल्या साईडनी 2 सोडून मधल्या 9 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता 10 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आपल्याला. आतले 2 सोडायचे. आपण बाहेरच्या साईडने होतो म्हणून 10 मोत्यातनं सुई फिरवून काढली आहे. आता 10 मोती घालायचे. तर हे साईडचे 3 सोडायचे. मधला 1 2 3 4 5 6 7 मधनं सुई बाहेर काढायची. प्रत्येक वेळेस बाहेरचे 3 आणि आतले 2 असे 5 मोती सुटणार आहेत. आता परत आपल्याला 7 मोत्यातनं सुई बाहेर काढायची, म्हणजे परत फिरवून घ्यायचे, म्हणजे बाहेरचे आपले 3 मोती सुटणार आहेत. आता 9 मोती घालायचे आहेत. खालचे 2 सोडायचे आणि मधल्या 5 मधनं सुई फिरवून काढायची. हा पानाचा एक भाग झाला. आता आपल्याला पूर्ण ह्या 9 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे. आता आपण दुसरी बाजू करणार आहोत. नाही बघा, आत्ता जे 9 मोती घातले होते ना, त्यातनं पूर्ण 9 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची. आपण आधी कसं आतल्या साईडनी 2-2 मोती सोडायचं. आता आपल्याला दुसरा भाग तयार करायचा आहे, म्हणून आपण वरच्या पूर्ण मोत्यातनं सुई फिरवून काढली आहे. आता आपल्याला पूर्ण 10 मोती घालायचे आहेत. सुई आता आपली अशी खालच्या दिशेने, तर 4 मोती सोडायचे आहेत. 1 2 3 4. वरतून म्हणजे ह्या साईडनी 5 मोती सोडायचे आहेत. 1 2 3 4 5. बाहेरच्या दिशेने 5 सोडायचे आणि उरलेल्या 4 मोत्यातनं सुई अशी खालच्या दिशेने काढून घ्यायची. हा भाग असा दिसेल. आता आपल्याला फक्त 5 मोत्यातनं सुई अशी फिरवून घ्यायची. 1 2 3 4 आणि 5. म्हणजे आपण आत्ता 10 घातलेल्या मोत्यांमधनं 5 मोत्यातनं सुई बाहेर काढली. वरच्या साईडनी 5 मोती आपले शिल्लक आहेत. आता इथे आपण 9 मोती घातले होते ह्या साईडनी विणकाम करताना. तर आता आपल्याकडे म्हणजे वरच्या साईडनी 9 होते आणि खालचे 1 2 3 4 5 6 7, हे 7
8 9 10 11 12 13 14 15 16 17 असे हे या पाकळीत पूर्ण 17 मोती आहेत. तर आपल्याकडे आता 7 मोती आहेत. हे 5 आणि आतले 2, तर आपल्याला आता इथे परत 10 मोती घालायचे आहेत. हे बघा 10 मोती घातलेत. आता ह्या पाकळीतले हे जे 2 सुटलेले आहेत ना, त्या 2 मधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे बघा. आता परत सुई अशी फिरवून हे 5, हे 10 आणि हे खालचे 2 आपण आत्ता ह्या 2 मधनं बाहेर पडलेलो आहोत. आता हे समोरचे 5 मोती हे पूर्ण 10 मोती. आणि आता ह्या पाकळीतले हे समोरचे 2 मोती असे एवढ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली. आता ह्या पानातले 3 मोती सोडून द्यायचे. नंतर किती 1 2 3 4 5 6 7 8 9 मोती आपल्याकडे तयार आहेत. हे आतले ह्या पानाचे म्हणजे ह्या अर्ध्या भागाचे आणि ह्या अर्ध्या भागाचे हे 2 कॉमन राहणार आहेत. हे बघा आपल्याकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 मोती आहेत. आता आपल्याला एकूण किती मोती घालायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 9 आपले सेम आलेत बघा. इकडचे हे 9 आणि इकडचे हे 9. आता आपल्याला घालायचे किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 3 6 3 एकूण 12 मोती घालायचे आहेत आपल्याला. बारा मोती घातल्यानंतर हे बाहेरचे 3 सोडायचे. मधले 1 2 3 4 5 6 7 मोत्यातनं सुई आधी बाहेर काढून घ्यायची. हे बघा 7 मोत्यातनं बाहेर काढली. मग ह्या मधल्या 2 मोत्यातनं बाहेर काढायची आणि आता 3 मोती सोडायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 9 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. बाहेरच्या दिशेने 3 सोडलेले आहेत आपण. आता हे बघा 9 आणि 2 11 हे 11 मोती इकडे कॉमन आहेत. इकडे पण तसेच कॉमन आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता आपल्याला घालायचे किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 एकूण 13 मोती घालायचे आहेत आपल्याला. एकदा परत मोजून घेऊ आपण. हे बघा 1 3 आणि 3 6 आणि 3 9 10 11 हे 11 मधले कॉमन आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हे कॉमन आहेत. हे बघा 13 मोती आहेत. आपण 13 मोती घातलेत. आता ही जी पाकळी करते त्याच्या समोरचे हे मधले जे 2 आहेत ना, त्या 2 मधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. आणि आता ह्या मधल्या 9 आधी ह्या 9 मधनं
बाहेर पडायचं आहे. आता परत सुई ह्या 13 मोत्यातनं आणि ह्या खालच्या 2 मोत्यातनं अशी एकूण 15 मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर आतल्या दिशेने फिरवून घ्यायची. इथे थोडं जास्तीचं फिरवाफिरवीचं काम आहे. पान तसं करायला खूप सोपं आहे. आता ह्या मधल्या 2 मधनं काढते. हे बघा, आता बाहेरचे 3 मोती सोडायचे. मधले हे 10 मोती आणि हे 12 मोती. हे असे 12 मोती इकडे, तसेच 12 मोती इकडे. तर राहिले किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. आपण इकडे हे 15-15 घालत होतो. तर आता इथे हे 2-2 आपले कॉमन राहणार आहेत. म्हणून आता आपल्याला इथे परत 13 मोती घालायचे आहेत. दुसऱ्या साईडचं विणकाम करताना 2-2 मोती कमी येणार आहेत. आता बाहेरच्या साईडनी 3 मोती सोडायचे. 1 2 3. मधल्या ह्या 10 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची. परत ह्या मधल्या 2 मोत्यातनं काढायची आणि इथे 3 मोती सोडून परत 10 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता परत सांगते, हे आपले कॉमन आहेत. इकडचे जसे आहेत तसे हे मधले 2 कॉमन आहेत, म्हणजे आपले 12 मोती आहेत. तर आपल्याला आता ही लाईन विणायची आहे. तर आपली परत किती मोती येणार आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. आता परत 13 मोती घालायचे आहेत. तेरा मोती घालून सुई मधल्या 2 मोत्यांमधनं काढून घेते. परत ह्या मधल्या 10 मोत्यातून बाहेर काढायचे. आता हे घातलेले 13 मोती आणि परत हे खालचे 2 मोती. एवढ्या मोत्यातून आपण सुई फिरवून घेतलेली आहे. आता इथे शेवटचा भाग कसा करायचा आहे? आता इथे 2 आलेत, तर आपल्याला आधी ही खालची पाकळी पूर्ण करायची. तर आता मी पूर्ण 20 मोती घालणार आहे. तुम्ही ह्या पद्धतीने पण करू शकता. आत्ता जसं वरती केलं ना तसंही करू शकता. पण इथे काय होतं आहे, म्हणजे मी पण ट्रायलच करते. हा जो भाग एक गोल आलेला आहे, तसा हा बघा इथे बसका झालेला आहे. मी म्हणजे आत्ता तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं ना त्या पद्धतीने हे केलं होतं. तर आता मी हे पूर्ण 20 मोती घालून कसं बनेल ते बघते.
हे बघा मी 20 मोती घातलेत. तर हा जो पहिला मोती आहे त्या मोत्यातनं सुई आपल्याला अशी पूर्ण मोत्यांमधनं फिरवून घ्यायची, तिथे एक गोल तयार करायचा आहे. हे बघ, आता आपण ह्या 2 जवळ आलेलो आहोत. तर आता ह्या वरच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आधी. आता ही पाकळी फक्त आपल्याला 3 मोती घालून जोडायची आहे. तर आता बाहेरचे 3 मोती सोडायचे आहेत, 1 2 3. आणि मधल्या आपण ते हे ऑलरेडी 2 मोत्यातनं काढले. तर आता उरलेले किती आहेत आपले 10 मोती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता ह्या 10 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता फक्त आपल्याला हे बघा, आपल्याकडे हे पूर्ण 20 मोती तयार आहेत. हे 20 मोती, हे मधले 2 तर कॉमन आहेत, हे 10 10 कॉमन आहेत. आता आपल्याला फक्त बाहेरचे 3 मोती घालायचे आणि ही पाकळी जोडायची. हे 3 मोती घातले. पण आता आपण मध्ये इथे किती सोडलेत ते बघायचे आहेत आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर आपल्याला ह्या साईडचे पण 9 सोडायचे आहेत आतल्या साईडने. हे बघा, हे 2ला हात नाही लावायचा आहे. आता हे जे 20 घातले होते ना त्यातले 9 सोडायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे खालून किती सुटणार तुमचे 11 मोती. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. खालच्या साईडनी 11 सुटले पाहिजे. वरच्या 9 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची. 3 आणि 3 6 आणि 3 9. हे बघा, ह्या 9 मोत्यातनं मी सुई फिरवून काढते. हे बघा, इथे बरोबर प्रॉपर शेप आला आहे. हे माझं पहिलं पान आहे. इथे तुम्हाला पानात मी फरक दाखवते. हे पान मी जसं मी वरती तुम्हाला हे करताना सांगितलं की हे मोजून घ्यायचे आणि नंतर उरलेले घालायचे, तर त्या पद्धतीने मी हे पान केलं होतं. तर ह्या पानाचा शेप जर असा ह्या साईडनी बिघडला होता. बिघडला म्हणजे तसा काही तो एकदम खूप बिघडलेला नाही. तुम्ही इथे हे म्हणजे ह्या पद्धतीनेही करू शकता. इथे काय झालं आहे, इथे ह्या 9मध्ये हा एक कॉमन आलेला आहे बघा इथे. तर मी इथे कॉमन नाही घेतलेला. इथे तुम्हाला दिसत असेल बघा, मी बोट लावते. आपले हे जे 2 2 मधले आहेत तसा इथे एक सिंगल हा खालच्या पानात मी कॉमन घेतलेला आहे. हा बोट ठेवलेला इथे तसा तो कॉमन नाही आलेला. हे बघा, इथे तुम्हाला असं सेपरेट 5 डिझाईन दिसत असेल. हे खालचे 2 आणि वरचे 3 सेपरेट. तर तुम्ही ह्या पद्धतीने ते केलं तरी चालेल किंवा ह्या पद्धतीने केलं तरी चालेल. मोजून मणी घालायचे. आता हे आपलं पान पूर्ण झालेलं आहे. तर मी काय करणार आता ह्या वरच्या साईडने नेऊन गाठ मारणार आहे आणि वायर कट करणार आहे. तर परत सुई अशी बाहेर काढून वायर कट करणार आहे. हे बघा, हे असं खालीवर झालेलं दिसेल पान. असं छान प्रेस करायचं आणि आपण एखादी जर रांगोळी केली तर त्या रांगोळीभोवती असं डेकोरेशन तुम्ही करू शकता. एखादं मोठं सर्कल घ्यायचं, त्याच्या बाजूनी हे पानं तुम्ही जोडू शकता. तर हे पान कसं वाटलं ते मला सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा.
काही चुकत असेल तर कमेंटद्वारे सांगा, किंवा काही सुचवायचं असेल तर तसंही सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनचे बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.